उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील 150हून अधिक गावांना पुराचा फटका बसलाय। नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अशातच लखीमपूरच्या एका गावात हृदयद्रावक घटना घडली आहे। पुरामुळे वाहतूक ठप्प झाल्याने दोन भावांना आपल्या बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन सुमारे 5 किलोमीटर चालत घरी पोहोचावे लागले आहे। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लखीमपूर खेरीतील 150हून अधिक गावे जलमय झाले आहेत। गेल्या 4 दिवसापासून पाऊस थांबला असला तरी वनबासा बॅरेजमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत। याचवेळी एलंजगंज महाराज नगर येथील 12वीची विद्यार्थिनी शिवानी हिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। 2 दिवसापूर्वी तिची प्रकृती खालावली होती। टायफॉइडच्या तक्रारीनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। बुधवारी तिची प्रकृती आणखी बिघडल्याने डॉक्टरांनी तिला लखीमपूर येथे नेण्यास सांगितले। लखीमपूरला नेत असताना वाटेतच शिवानीचा मृत्यू झाला। एक भाऊ थकला की दुसरा भाऊ बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जायचा। त्यांना घरी पोहोचायला 2 तास लागले। ही घटना बुधवारी घडली। घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे। भावांना बहिणीच्या डोलीला खांदा द्यायचा होता। आज ते आपल्या बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 5 किलोमीटर चालत आपल्या गावी आले, असे शिवानीचे वडील देवेंद्र यांनी सांगत असताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला।